काँग्रेस जाणून बुजून आदिवासी आंदोलन पेटवते। नवनाथ बन यांचा आरोप आहे राहुल गांधींच्या राजकीय भविष्याकरता आदिवासी विद्यार्थ्यांचा गैरफायदा आहे। राहुल गांधींना रिलॉन्च करण्याचे काँग्रेसचं षडयंत्र आहे आणि या षडयंत्रावर आता मात्र नवनाथ बन यांनी जोरदार प्रहार केलाय। पाहूया। फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडनं केला जातोय। जोपर्यंत राहुल गांधींचा महाराष्ट्राचा दौरा होत नाही तोपर्यंत आदिवासी बांधवातल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू ठेवावं असा दबाव या विद्यार्थ्यांवर टाकण्यात येतोय। राहुल गांधींचं करिअर सेट करण्यासाठी, आपल्या मुलाबाळांचं करिअर सेट करण्यासाठी दुर्दैवानं आदिवासी विद्यार्थ्यांचा, आदिवासी मुलांचा जे प्रामाणिकपणे अभ्यास करतात अशा मुलांचा गैरवापर करू नका। आदिवासी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काँग्रेस आपला राजकीय अजेंडा चालू पाहते। आदिवासी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काँग्रेस राजकीय अजेंडा राबवू पाहते असं म्हणत भाजपकडून काँग्रेसवर जोरदार टीका होताना दिसते। राहुल गांधींना रिलॉन्च करण्याचे हे प्रयत्न आहेत काँग्रेसचे असं या ठिकाणी भाजपचं म्हणणं आहे आणि या रिलॉन्चच्या या सगळ्या माध्यमातून काँग्रेस जाणून बुजून आदिवासी आंदोलन पेटवून ठेवत आहे असं नवनाथ बन यांनी आरोप केलेला आहे। गांधींच्या राजकीय भविष्याकरता विद्यार्थ्यांचा गैरफायदा घेतला जातोय असा आरोप नवनाथ बन यांनी केलेला आहे। पुन्हा एकदा ऐकूया नवनाथ बन नेमकं काय म्हणाले। राजकीय पोळी भाजण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडनं केला जातोय। जोपर्यंत राहुल गांधींचा महाराष्ट्राचा दौरा होत नाही तोपर्यंत आदिवासी बांधवातल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू ठेवावं असा दबाव या विद्यार्थ्यांवर टाकण्यात येतोय। राहुल गांधींचं करिअर सेट करण्यासाठी, आपल्या मुलाबाळांचं करिअर सेट करण्यासाठी दुर्दैवानं आदिवासी विद्यार्थ्यांचा, आदिवासी मुलांचा जे प्रामाणिकपणे अभ्यास करतात अशा मुलांचा गैरवापर करू नका। आदिवासी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काँग्रेस आपला राजकीय अजेंडा चालू पाहते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।